नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, येत्या 31 मार्चला कुटुंब किर्रतन नावाचं नवीन नाटक येतं आहे आणि त्याच्यामध्ये एक अतिशय महत्त्वाची भूमिका साकारत आहेत ते प्रसिद्ध अभिनेते अमोल कुलकर्णी. तुझं अमोल तारांगणमध्ये खूप स्वागत. पहिल्यांदाच तू तारांगणच्या प्लॅटफॉर्मवर येतोयस, तेव्हा तुझं जास्त स्वागत. तर खूप महत्त्वाचं नाटक आहे वेगवेगळ्या कारणांसाठी. एक तर प्रशांत दामले आणि संकर्षण कराडे ही युती पुन्हा एकदा एकत्र आली आहे. वंदनाताई गुप्ते ह्या नाटकात आहेत. संकर्षण त्यांच्यावर काम करतोय, त्यांनी लिहिलेलंही आहे आणि तू इतकी वर्ष छान काम करतोयस आणि अशा सेटअपमध्ये तुझं हे नवीन नाटक येतं आहे. ह्याचं टायटलही खूप छान आहे. तर नेमकं तुझी भूमिका काय आहे, नाटक काय आहे, त्याच्याबद्दल सांग. संकर्षण बरोबरचं माझं हे दुसरं नाटक आहे. त्यांनीच लिहिलेलं तू म्हणशील तसं नावाचं नाटक, ज्याचे आत्ता 418 प्रयोग झाले कालच. सर्व प्रयोगांमध्ये हो, मी पहिल्यापासून 418 प्रयोग आम्ही एकत्र केले. सहकलाकार म्हणून त्याच्याबरोबर मी ते पहिल्यांदा केलं होतं, लेखक म्हणून केलं होतं. आता लेखक म्हणून सुद्धा आणि सहकलाकार म्हणून सुद्धा हे त्याच्याबरोबरचं माझं दुसरं नाटक आहे. तसंच प्रशांत दामले फॅन फाउंडेशन बरोबरचं पण हे दुसरं नाटक आहे माझं. त्यामुळे आमच्यामध्ये एक छान कम्फर्ट झोन निर्माण झाला, मजा येते काम करायला. आणि वंदना ताईंबरोबरचं हे माझं पहिलं नाटक आहे, जे की मला माझं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं अक्षरशः वाटतंय. हो, कारण वंदना ताईंचं काम बघा, आम्ही लहानाचे मोठे झालो, त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करायला मिळणं हीच एक पर्वणी आहे खरं तर, खूप मोठी. आणि शिकायला वगैरे मिळतं हे तर ते ओघानं आलंच. आपण त्यांच्याबरोबर उभे आहोत समोर स्टेजवर, हीच फार मोठी गोष्ट आहे. आणि आमचं हे नाटक जे आहे ते कुटुंब कीर्तन आहे, ते कीर्तन नाही आहे. त्यामुळे त्याचा कुठल्याही जाती, धर्म, पंथ अशा कुठल्याही गोष्टीशी काही संबंध नाही. हे घराघरामध्ये घडणारं, प्रत्येक कुटुंबामध्ये घडणारं कीर्तन आहे. जी कुठल्याही नात्यामध्ये किरकिर असते त्याचं हे कीर्तन आहे. जी वाक्य कदाचित तुम्ही ऐकली असतील तुमच्या घरात, पण ती इथे नव्याने ऐकायला कसं वाटतं तुम्हाला, हे इथे येऊन बघायला मिळेल. आणि माझी भूमिका याच्यामध्ये, जी आमची हिरोईन आहे तन्वी मुंडले, तिच्या वडिलांची एक भूमिका आहे आणि दुसरी अजून एक भूमिका आहे, पण ते सरप्राईज आहे, जे तुम्हाला प्रत्यक्ष बघितल्यावरच कळेल. ते आम्ही कुठेही अजून ओपन नाही केलेलं आणि जे तुम्हाला बघितल्यावरच कळेल आणि मजा येईल जास्ती. तू आत्ताच म्हणाला की प्रत्येक घरात किरकिर किर्र असतेच, तर मला तुला तेच विचारायचं आहे की तुला आत्तापर्यंत असं कोण म्हणालंय का की आम्हाला अरे किती किरकिर करतोयस किंवा किती किरकिर करशील, असे काही प्रसंग लाईटर घडलेत का तुझ्याबरोबर? नाही, घडलेच आहेत, कारण माझा स्वभाव आहे थोडा असा किरकिर करणारा. म्हणजे माझी किंवा माझा भाऊ म्हणत असतो, म्हणजे पण अशा कोणत्या गोष्टीस तू करतोस की त्यांना वाटतं की एक तर ना, कोणत्या गोष्टी असं नाही. एक तर मला फार काही लवकर उठायची सवय वगैरे नाही, त्यामुळे. आणि ते दोघं उठतात त्यांच्या वेळेत, त्यांचं आवरलेलं असतं आणि मग मला ते त्यांच्या जेवणाच्या वेळेला मी काहीतरी नाश्ता करणार आणि मग ते काय झालं वगैरे असं सतत. आई तर मला सतत, भाऊ तर मला सतत म्हणत असतो की नाही हे थिएटर नाही आहे, हे घरात आहोत, आपण घरात आहोत, तर इथे घरातल्यासारखं वागायचं वगैरे. आणि सतत चालू असते. म्हणजे काय होतं की एक वाक्य झालं ना, आता ते सतत कशाला सांगतो, आम्हाला कळलं, आम्हाला नको सांगू सतत. मग मी ह्या पद्धतीने सांग, त्या पद्धतीने. त्यांना असं वाटतं नको कटकट करू, तू जरा शांत राहा. असं होतं पण बऱ्याचदा. बरोबर. पण एकंदरीतच इन जनरल जी नात्यांमधली किरकिर असते त्याच्याबद्दल तू काय सांगशील? नात्यांमधली किरकिर जी असते ती खरं तर आवश्यक असते. कारण मध्ये मी एका स्टँडअपला एक वाक्य ऐकलं होतं, जे मला फार आवडलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की जर का तुमच्यामध्ये भांडणं होत नसतील, किरकिर होत नसेल, तर याचा अर्थ तुमचं नातं सुदृढ नाही. ती भांडणं किंवा किरकिर दुसरीकडे कुठेतरी होते, तुम्ही मॅनेज केले जातात फक्त शांतपणे. ते त्याने अर्थात नवरा बायकोंच्या बाबतीत म्हटलं होतं, पण एकंदरीतच कुठल्याही नात्यात. कारण हे बघा, कुठलाच माणूस तसा परिपूर्ण नसतो. प्रत्येकामध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी आहेत, वाईट गोष्टी, प्रत्येक शेडमध्येच आहे. त्यामुळे तुम्हाला जर एकमेकांबद्दल कन्सर्न आहे तर ही किरकिर होतच राहणार आणि ती किरकिर होतच राहिली पाहिजे, तर नातं पण लाईव्ह राहतं. सगळं शांत मग ते सपक वाटायला लागतं, अर्थ नाही. आमचं पण कामं करताना थोडे फार खटके उडतात, काहीतरी होतच. आणि ते झालं कीच मजा येते खरं तर. नुसतं सगळं सपक चाललंय तर मजा पण नाही येत. तू आता संकर्षण बरोबरचा उल्लेख केलास, त्याच्यावर किती प्रयोग केलेस आणि तो आता खूप चांगल्या पद्धतीने काम करतोय, पुढे जातोय. तुमचं वर्किंग रिलेशन, एकंदरीतच रिलेशन, ह्याच्याबद्दल तू काय भाष्य करशील?
आत्ता जेवढा तो फेमस आहे किंवा आत्ता जसा तो शिखरावर आहे तेवढा नव्हता. तो माहिती होता लोकांना की हा चांगला कलाकार आहे वगैरे. तर तिथून मी त्याचा प्रवास बघितला आहे आणि मला याचा खूप आनंद वाटतो आणि कौतुकही वाटतं प्रचंड की मी तिथून त्याला बघत आलो आहे की तो आज 2025मध्ये जेव्हा त्याने लिहिलेलं 4थं नाटक येतं, तो ॲक्टिंग करत असलेलं 3रं नाटक आहे आणि आत्ताची त्याची जी पोझिशन आहे, तो जो काही चढता आलेख आहे त्याचा, तो बघताना मला फार कौतुक आणि आनंद होतो. आणि परवाच मी त्याला सांगितलं की तू म्हणशील तसं मधलं नाटक लिहिलेलं जे तू आहे आणि हे नाटक ह्याचा ग्राफ पण प्रचंड वेगळा आहे. म्हणजे तू कशा पद्धतीने मॅच्युअर्ड होत गेला किंवा कसं आता तुला कळलं त्याचं क्राफ्टिंग कसं करायला पाहिजे. हे गंमत यार तुला मस्त जमली आता सगळं. हे छानच जमलेलं आहे आणि आमचं रिलेशन म्हणाल तर अर्थातच किरकिर तर खूपच झाली हो. कारण 4-5 वर्ष आम्ही एकत्र आहोत. 2-2 लॉकडाऊन झालेत, 418 प्रयोग झालेत, बरेच दौरे झालेत. पण एक आहे त्याचं की तो सगळ्यांना सांभाळून घेतो. नुसतेच सहकलाकार नाही, आमचे बॅकस्टेजवाले असो किंवा अगदी जाता येताना तिथे जिथे दौऱ्याला जाऊ तिथले व्यवस्थापक असतील, तिथले ऑर्गनायझर्स असतील, तो सगळ्यांशी इतकं छानपणे सगळ्यांना सांभाळून आणि सगळ्यांना एकत्र करून त्याने सांभाळून घेतो ना की त्याच्याबरोबर काम करताना एक खूप छान कम्फर्ट झोन तयार झाला. स्टेजवर सुद्धा एखादी गोष्ट काही राहिली, एखादा डायलॉग म्हणा किंवा एखादी प्रॉपर्टी आणायची, तर तो बेमालूमपणे ते कोणाला कळू न देता इतकं छानपणे सगळं हँडल करतो आणि काय सांभाळून घेतो ना की खरंच मजा येते. आणि मुळात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यात इतकी प्रचंड एनर्जी आहे. तुम्ही मगाशी इंटरव्ह्यू घेतला तेव्हाही बघितला, तो बोलताना सतत हलत असतो. तो ती एनर्जी ना हो सर, इथे आपल्याला रंगभूमीवर ती एनर्जी पास ऑन होते आणि त्यामुळे आणखीनच मजा येते करायला. पण मला आणखीन एक सांग की मी आत्तापर्यंत असे कलाकार बघितलेत मोठमोठे. प्रसिद्धी हा असा प्रकार आहे की तो भल्याभल्यांच्या डोक्यात जाते आणि काय होतं ते माहिती आहे मला. तू त्याच्या अगदी जवळ आहेस म्हणून मला विचारतोय. संकर्षणला मी ओळखतो, त्याच्यात काही बदल झालेला नाही, पण प्रसिद्धीचं तुला काही बदल जाणवला का त्याच्या? मला अजिबात बदल नाही जाणवला, अजिबात नाही. खरंच सांगतो, कारण हे मी जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की मी पहिल्यापासून बघतो जेव्हा त्याला लोक ओळखत होते, ओळख आणि प्रसिद्धी इथपर्यंतचा जो मी प्रवास बघितला मला तर खरोखर काही नाही बदल अजूनही त्याच्यात दिसत आणि टचवूड होणारही नाही. कारण तो खूप रुटेड आहे, तो खूप जमिनीशी कनेक्टेड आहे, तो घरच्यांशी खूप कनेक्टेड आहे. त्याची एक सवय जी अजूनही कोणाला माहिती नाही आहे, पण मी सांगतोच की प्रत्येक प्रयोगाला, आज 418 प्रयोग आमचे झाले किंवा नियमवाटीचे पण मी जे काही प्रयोग बघितले, प्रत्येक प्रयोगाला दुसरी बेल झाली की तो आजही त्याच्या वडिलांना फोन करतो की बाबा प्रयोग सुरू करतोय, आशीर्वाद द्या. हे जे त्याचं रुटेड असणं ना सर, हे खूपच. आणि हे इथेच नाही, हे तुम्ही कुठेही परदेशात जा, लंडनमध्ये प्रयोग केले, दुबईला प्रयोग केले, ही त्याची सवय मोडली नाही की बाबा आज काय खूपच धावपळ झाली आहे किंवा काय झालं, असं कधीच नाही झालं. त्याचा तो फोन आज ताग्यात चुकलेला नाही. त्यामुळे तो लोकांशी, त्याच्या कुटुंबाशी, त्याच्या मित्रपरिवाराशी, जमिनीशी इतका कनेक्टेड आहे ना की त्याच्या डोक्यात हवा जाणं नाही शक्य. हे तू आता सांगतोय संकर्षण बरोबर, पण आणखी 2 व्यक्ती या नाटकाच्या निमित्ताने तुला भेटलेल्या आहेत. त्यांचंही मोठे पण तसंच आहे, वंदनाताई गुप्ते आणि ह्याचे निर्माते प्रशांत दामले. त्यांच्याबद्दलही थोडंसं. प्रशांत दामले सर आणि वंदना गुप्ते यांच्याबद्दल मी काय सांगणार, खरं तर हे जगालाच माहिती आहे. पण दामले सरांबद्दल म्हणाल तर त्यांच्याबरोबरचं हे माझं दुसरं नाटक आहे, ते निर्माता असलेलं. आणि ते सर खूपच जमिनीवर येते. म्हणजे आता आपल्याला असं बघताना अरे प्रशांत दामले, पण पहिल्यांदा जेव्हा मी तू म्हणशील तसं केलं, मला दडपण होतं अर्थातच. कारण विनोदाचा बादशाह आहे तो, आणि त्याच्यासमोर आपण विनोदी नाटकात काम करायचं आणि आपण विनोद करायचे, हे म्हणजे तेंडुलकर समोर आपण खेळायला जाण्यासारखं आहे. तर ते दडपण तेव्हा होतंच, पण ते इतकं ईज करून टाकतात ना समोरच्याला. आणि त्यांनी त्या नाटकातसुद्धा आम्हाला इतक्या जागा काढून दिल्या. कारण अर्थातच व्यावसायिक रंगभूमीवर मी काम जरी केलेलं होतं आधी, तरी पण त्यांच्या नाटकात काम करणं हे एक, कारण ते प्रत्येक गोष्टीत जातीने लक्ष देतात एकतर. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी बघतात. काही काही विनोद ते स्वतः काढून देतात. काही काही टायमिंग जर 19-20 होत असेल तर ते स्वतः सांगतात. आणि खरं सांगायचं तर एखाद्या वडिलांप्रमाणे ते सगळ्या सहकलाकारांवर प्रेम करतात. त्यांना गोष्टी सांगतात, दरडावतात, ओरडतात. पण वातावरण इतकं खेळीमेळीचं आणि इतकं छान असतं ना की फारच ग्रेट अनुभव आहे. वंदनाताईंबद्दल. वंदनाताईंबरोबर काम करताना मी मगाशी म्हटलं तसं हे खरं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं, कारण मी लहानपणापासून त्यांचं काम बघत आलेलो आहे.
आणि यांच्याबरोबर काम करायला मिळालं पाहिजे यार, असं एक वाटत असतंच प्रत्येक कलाकाराला. तसं ते झालं. आणि जेव्हा मला संघर्षाने सांगितलं की ह्या नाटकात वंदनाताई आहेत, पहिले त्यांनी मला सांगितलं की तू ह्या नाटकात माझ्याबरोबर काम करणार आहेस. म्हटलं बरं, आणि तुला एक सरप्राईज म्हणजे वंदनाताई. मी म्हटलं जे असेल ते काम दे, मला काम करायचं आहे फक्त त्यांच्याबरोबर. कारण मी रिहर्सलपासून बघतो, डे वनपासनं अगदी स्क्रिप्टिंगपासून पण त्याच्यामध्ये हे वाक्य असायला पाहिजे, हे नको, किंवा हे असं, त्याला इतके बदल करायला लावले. आम्हालाही छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी इतक्या सांगितल्या, कारण इतका प्रचंड अनुभव आहे त्यांच्याकडे, इतक्या लोकांबरोबर कामं केलीत त्यांनी, इतक्या छोट्या छोट्या गोष्टी त्या सांगतात ना, आणि इतकं खेळीमेळीच्या वातावरणात सांगतात. कुठेही पहिल्या दिवशीपासून आमचं त्यांनी दडपण इतकं घालवून टाकलं. कुठेही त्यांनी असं लेक्चर घेतल्यासारखं हे असं ते असं काही नाही हो. आमच्यासारख्या आमच्या वयाच्या होऊन त्या अगदी ते नाटक रिहर्सल एन्जॉय करतायत आणि आम्हाला सांगतात, हसत हसत त्या गोष्टी सांगतात की हे असं पाहिजे, ते तसं पाहिजे, हे जरा असं घेऊन बघ ना वाक्य. म्हणजे आणि आमच्या सरांनी सांगितलं की आम्ही दक्षिणदास सर जे दिग्दर्शक आहेत, ते म्हणाले आता ह्यांच्याकडे एकदा तुम्ही काम केलं ह्यांच्याबरोबर की झालं, शिक्षणच पूर्ण झाल्यासारखं आहे जवळजवळ. बरं, आता हे नाटक करतोय, आणखी इतर तुझं काय काय काम सुरू आहे? नाही, आत्ता सध्या तरी नाही. मी मध्ये एक तू भेटशी नव्याने नावाची सिरियल होती सुबोध भावे सरांची, ती करत होतो, पण ती बंद झाली लवकरच. तर ती होती, आणि तू म्हणशील तसंच हे प्रयोग चालू आहे, आणि सध्या तरी हे नवीन चालू आहे. खूप छान अमोल. मला वाटतं की ही आपली पहिलीच मुलाखत आहे, पण असं वाटलं नाही की ही आपली पहिलीच मुलाखत आहे. त्यामुळे आपण आता सतत भेटत राहू नक्की, मला फार आवडेल. कारण तुझ्याकडे सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. तर तुला ह्या नाटकासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद.